पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जळगाव येथील प्रतापनगरातील स्वामी समर्थ केंद्राच्या काही सभासदांनी बेकायदेशीरपणे त्र्यंबकेश्वराच्या गुरुपीठाच्या आदेशाने लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप सेवेकरी नितीन चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला। एका स्वतंत्र संस्थेच्या मालिकेचे पैसे बेकायदेशीरपणे घेऊन जाणे, त्याचा कुठलाही हिशोब न दाखवणे हा केंद्रावर गुरुपीठाने टाकलेला दरोडाच आहे। याबाबत धर्मदाय आयुक्त पोलीस अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनही सहकार्य मिळत नाही, असा गंभीर आरोप स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी रवींद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकरी उपस्थित होते। प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।